ओम साईराम. भक्तजनो, चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने साई सच्चरित्र याचा अध्याय 4 भाग 4 ऐकूया. जसे गोणाईला भीमरतीत नामदेव व तमालाला भगीरथीत कबीर सुदैवाने शिंपल्याच्या आत प्राप्त झाले, तसेच हे साईनाथ तरुण 16 वर्षाच्या वयात निंबाच्या झाडाखाली शिर्डी गावात भक्तांसाठी प्रथम प्रकट झाले. प्रकट झाल्यापासूनच ते ब्रह्मज्ञानी होते. विषय वासना स्वप्नातही नव्हती. मायेला तर लाथ मारून हाकलून दिलेले होते आणि मुक्ती त्यांच्या पायांची लोळण घेत होती. बाबांचा जन्म कोणत्या देशात, कोणत्या पवित्र वंशात, कोणत्या माता पित्यांच्या पोटी झाला होता हे कोणालाच कळत नव्हते. त्यांची या अगोदरची परिस्थिती व त्यांचे बाप कोण व आई कोणती हे कोणास ठाऊक नव्हते. सर्व लोक विचारून थकले, पण कोणाला पत्ता लागला नाही. आई बाप सगळे सोयरे जात भाई एवढेच नाही तर सर्व संसार टाकून ते लोकांच्या कल्याणाकरिता शिर्डीत प्रकटले होते. शिर्डीत नाना चोपदाराची आई अतिवृद्ध होती. तिने साईबाबांच्या वागण्याचे मोठे कौतुक सांगितले. ती म्हणे की सुरुवातीला हे गोरे गुमटे आणि अति सुंदर पोर निंबाच्या झाडाखाली आसन घालून स्वस्थ बसलेले दृष्टीस पडे. त्याचे सुंदर लहान रूप पाहून लोकांच्या मनाला खूप आश्चर्य वाटले. कोवळ्या वयात हे खडतर तप, थंडी व ऊन एकसारखे, वय अगदी लहान आणि असे कौतुकास्पद वागणे. सगळे गावकरी आश्चर्यचकित झाले आणि त्या मुलाच्या दर्शनाला गावोगावचे लोक येऊ लागले. दिवसा कोणाची संगत नाही, रात्री कसली भीती नाही. ही बालमूर्ती कोठून आली याचे सगळ्यांच्या मनात आश्चर्य वाटत होते. बांधा अत्यंत सुंदर, पाहताच अंतःकरणात प्रेम दाटून येत असे. तो कोणाच्या घरीदारी जात नसे, रात्रंदिवस निंब वृक्षाजवळ बसत असे. जो तो खूप आश्चर्य करीत असे की कोवळ्या वयाचे व मोहक रूपाचे हे पोर रात्रंदिवस उघड्यावर कसे राहत असेल. बाहेरून हा पोर वाटतो, परंतु कृतीने हा थोराहूनही थोर आहे. जणू काय वैराग्याचा पूर्ण अवतारच. सगळ्यांना मोठे नवल वाटले. असो, एके दिवशी आश्चर्यकारक गोष्ट घडली. दोघा चौघांच्या अंगात खंडोबाचा संचार झाला आणि ते घुमू लागले. मग लोक त्यांना प्रश्न विचारू लागले. एकाने प्रश्न केला, कोणत्या भाग्यवंतांचे हे पोर बरे, येतपर्यंत कोठून कसे आले? देवा खंडोबा, तू तरी याचा शोध कर. देवाने उत्तर दिले, जा कुदळी आणा, मी दाखवितो ती जागा खणा, त्या पोराचे ठिकाणा लागेल. मग तेथेच त्या गावकुसाजवळ त्याच निंबा वृक्षाच्या बुडाशी कुदळीवर कुदळी मारताच तेथे विटा आढळल्या. विटांचा थर संपल्यावर आणि जात्याची तळी दूर सारल्यावर एक भुयार दृष्टीस पडले, ज्यात 4 समया जळत होत्या. ते भुयार चुने गच्ची होते आणि त्यात एक पाट व गोमुखी सह सुंदर जपमाळ होती. देव म्हणाले, या ठिकाणी या पोराने 12 वर्षे तप केले होते. मग सर्व लोक आश्चर्याने पोराला खोदून विचारू लागले. तेव्हा त्या 12 मुलखाच्या गमती पोराने भलतीच कथा सांगितली. तो म्हणाला, माझ्या गुरूंचे स्थान आहे, माझे पवित्र वतन म्हणजे बक्षिसाची जागा आहे, तसेच याचे जतन करा. एवढे माझे सांगणे ऐका. बाबा असे बोलले आणि ऐकणाऱ्याने ऐकले. परंतु बाबा असे भलते बोलले असे म्हणण्याला माझी जीभ का बरे वळली? माझे मलाच आश्चर्य वाटते. असा का माझा समज? परंतु आता मला कळले, बाबांचा हा सहज विनोदही असेल. मूळचीच बाबांना थट्टेची आवड. भुयार त्यांचेच आले म्हणजे वसतीचे स्थान असेल देखील. परंतु आपल्या गुरूंचे म्हटले तर त्यात कोणते मोठे आपले महत्व खर्च होईल असे बाबांना वाटत असेल. असो, बाबांच्या आज्ञेवरून गावकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे विटा लावून बाबांच्या गुरूंची जागा म्हणून ते भुयार बंद करून टाकले. जसा अश्वत्थ किंवा औदुंबर तसाच बाबांना हा निंबतरू श्रेष्ठ होता. त्यावर त्यांचे अतिप्रेम होते आणि त्याचा ते फार आदर करीत असत. म्हाळसापती वगैरे शिर्डीचे जुने गावकरी लोक बाबांच्या गुरूंचे हे समाधीस्थान म्हणून त्याला वंदन करतात.
या समाधी स्थानाजवळ बाबांनी 12 वर्षे मौन धरून तपश्चर्या केली अशी वार्ता लोकात प्रसिद्ध आहे. समाधी व निंब वृक्षासकट चारी बाजूंची जागा विकत घेऊन बाबांचे एक भक्त साठे साहेब यांनी तेथे 4 ओटे असलेली इमारत उठवली. हीच इमारत, हाच वाडा यात्रेकरूंची अगदी सुरुवातीच्या राहण्या बसण्याची जागा होती. त्या ठिकाणी आल्या गेल्यांची खूपच गर्दी होत असे. साठ्यांनी निंबाला पार म्हणजे झाडाच्या भोवताली घातलेला ओटा बांधला. दक्षिण व उत्तर दिशांकडे वरचे मजले काढले आणि उत्तरेचा जिना तयार करताना त्याखाली हे भुयार दाखविले. जिन्याखाली दक्षिण दिशेकडे तोंड असलेला एक सुंदर कोनाडा आहे. त्याच्या समोरच निंब वृक्षाच्या पारावर उत्तर दिशेकडे तोंड करून भक्त बसतात. गुरुवारी व शुक्रवारी सूर्य मावळल्यावर जो या ठिकाणी शेणाने सारवून वर क्षणभर ऊद जाळेल त्याला श्रीहरी सुखी करेल. श्रोत्यांच्या मनात शंका येईल की ही अतिशयोक्ती तर नसेल ना, किंवा हे कितपत खरे असेल. तरी मुळीच शंका धरू नका. हे माझ्या पदराचे विधान नव्हे. कानाने ऐकलेले हे साईबाबांचे शब्द आहेत. ज्यांनी ते प्रत्यक्ष ऐकले ते आज जिवंत सुद्धा आहेत की. पुढे झाला दीक्षितांचा वाडा आणि भाडे देऊन राहणाऱ्यांची ऐसपैस सोय झाली. मग थोड्या दिवसातच पुढे तेथे दगडी वाडाही बांधला गेला. दीक्षितांच्या पुण्यकारक कृत्यांची प्रसिद्धी आधीच होती. ते भावार्थाची ओटी म्हणजे साच्यात घालून तयार केलेली मूर्तीच होती. आंग्लभूमीच्या म्हणजे इंग्लंडच्या यात्रेला गेले असताना तेथे त्यांच्याकडून आपले म्हणजे आध्यात्मिक आकर्षणाचे मूळ कारण पेरले गेले. येथे श्रोते शंका करतील की मथुरा, काशी, द्वारका इत्यादी सारखी भारतातील धार्मिक तीर्थे सोडून धर्मबाह्य जी आंग्लभूमी ती परमार्थ कसे बरे साध्य करून देईल. श्रोत्यांची ही शंका साहजिकच आहे. ती दूर झाली तर त्यांना कौतुकच वाटेल. थोडेसे विषयांतर होईल, परंतु सर्व श्रोते श्रमा करतील अशी आशा करतो. काशी, प्रयाग, बद्री, केदार, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी इत्यादी अतिपवित्र यात्रा दीक्षितांच्या पदरी पूर्वीच होत्या. शिवाय वडिलांची पुण्याई, सद्भाग्याची अपूर्वाई व सर्व पूर्वाजिताची म्हणजे मागील जन्मात संपादिलेल्या पुण्याची भरपाई म्हणून श्री साईबाबांचे दर्शन घडले. या दर्शनाचे मूळ कारण म्हणजे प्रारब्धाने प्राप्त झालेला लंगडेपणा, जो इंग्रजांच्या देशात असताना पाय घसरून आला. वरून दिसायला जरी हा कुयोग असला तरी त्याचा परिणाम शेवटी गुरुपुष्य योग म्हणजे गुरु ग्रह व पुष्य नक्षत्र यांचा आकाशात योग म्हणजे एकत्र येणे फार शुभकारक मानले जाते. गुरुपुष्य योग होण्यात झाला आणि त्यामुळे दीक्षितांच्या चांगल्या कर्मांना फळ येऊन श्री साईंचा अलभ्य संयोग घडला. सांदरकरांची गाठ पडली आणि साईंची कीर्ती कानी पडली. ते म्हणाले, साईंच्या दर्शनाचे नवल पहा तर खरे, लंगडेपणा लगेच जाईल. परंतु पायाच्या या लंगडेपणाला दीक्षित कमीपणा मानित नव्हते. माझा खरा लंगडेपणा मनाचा आहे, तो घालवा, असे ते साईबाबांना म्हणाले. त्वचा, रुधिर म्हणजे रक्त, मांस व हाडे याचा समुदाय म्हणजे माणसाच्या देहाचा सांगाडा आहे आणि संसार गाडा क्षणभंगूर आहे. पाय लंगडा राहिला तर काय बिघडले. सन 1909 महिना नोव्हेंबर तारीख 2 या दिवशी दीक्षितांना साईबाबांचे पुण्य पावन दर्शन प्रथम घडले. मग पुढे ते त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात जेव्हा शिर्डीला श्रींचे पुन्हा दर्शन घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तेथेच राहण्याची इच्छा झाली. आधी त्यांना विचार आला की 25 शेर काढून विकावे आणि पत्र्याचे एक छप्पर बांधावे म्हणजे यात्रेकरूंची सोय होईल. परंतु नंतर पुढे वाडाच बांधावा असा मनाचा निश्चय झाला आणि पुढच्या वर्षी पायाचा दगड बसवून कामाची सुरुवात केली. 9 डिसेंबरचा तो दिवस बाबांची संमती घेतली आणि तोच शुभ मुहूर्त मानून पाया बांधणे उरकून घेतले. बोलावूनही न येणारे दीक्षितांचे बंधूही त्या दिवशी त्याच शुभ वेळी आधीच आलेले होते. श्रीयुत दादासाहेब खापर्डे सुद्धा पूर्वीच एकटे आलेले होते. घरी परत जाण्यासाठी बाबांची आज्ञा मागताना त्यांना किती अडचणी झाल्या होत्या. परंतु खापर्ड्यांना घरी जाण्यासाठी आणि दीक्षितांना पाया घालण्यासाठी आज्ञा दोघांनाही 10 डिसेंबर रोजीच झाल्या. आणखी या दिवसाचे महत्व म्हणजे बाबांची चावडीची शेजारती देखील याच दिवसापासून करण्यास सुरुवात झाली.
पुढे सन 1911 मध्ये रामनवमीचा चांगला मुहूर्त पाहून गृहप्रवेशाचा कार्य विधीपूर्वक उरकून घेतले. पुढे श्रीमंत बुट्टींचा वाडा अलोट पैसा खर्चून आणि त्यात बाबांचे देह विश्रांतीला येऊन पैसाही सार्थकी लागला. येथे पूर्वी एकही वाडा नव्हता, तेथे आता 3 झाले. परंतु सुरुवातीला साठ्यांच्या वाड्याचा उपयोग सर्वांना फारच झाला. या वाड्याचे आणखी एक महत्व म्हणजे याच ठिकाणावर पूर्वी बाबांनी आपल्या हाताने लावलेली फुलझाडांची बाग होती. या बागेची लहानशी कथा पुढील अध्यायात सांगितली जाईल. हा हेमाडपंत श्रोत्यांचं साईंच्या चरणी मस्तक ठेवीत आहे. वामन तात्या घडे पुरवीत होता आणि साई समर्थ पाणी शिंपून त्या उखर जागी म्हणजे नापीक, खडताळ व रेताळ जमिनीवर त्या उखर जागी बाग उठवीत होते. नंतर ते गुप्त झाले. परंतु काही दिवसांनी औरंगाबाद जवळ चांदपाटलाशी भेट होऊन त्यांच्याकडच्या लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीला पुन्हा परतून आले. पुढे देवीदासाची भेट झाली, जानकीदासाची गाठ पडली, गंगागिराशी दृष्टादृष्ट झाली आणि हे त्रिकूट शिर्डीत एकत्र जमले. मोहिद्दीनाबरोबर कुस्ती झाली, मशिदीत वस्ती झाली, डेंगळ्यांबरोबर प्रेम जडले आणि भोवती भक्त भेटले. या सर्व गोष्टींचे वर्णन पुढच्या अध्यायात ऐकले जाईल. आता हेमाडपंत श्री साईना शरण जाऊन अनन्यपणे त्यांना लोटांगण घालतात. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा साई समर्थ अवतरण नावाचा 4था अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. ओम साईराम. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्याला जर आवडलं तर लोकांना सांगा. नाही काही कमी वाटली तर मला सांगा. ओम साईराम.